मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये युग घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करतो, पण कावेरी त्याला चोरी करू देत नाही. कावेरी तर आपल्या हाताला काही लागू देणार नाही असा विचार करून युग माला घोळात घेण्याचं ठरवतो. आणि मग पुढे काय होतंय हे थोडक्यात पाहू. तर मालिकेच्या सुरुवातीला युग जेवायला बसलेला असतो आणि सगळे घरातले त्याचे लाड पुरवत असतात. युग आकाशासारखा जेवत असतो. सुलक्षणा कावेरीला खीर आणायला सांगते. कावेरी किचनमध्ये जाते आणि खीर घेत असते. कावेरी मनात म्हणते, हे काय चालू आहे सगळं? सगळ्यांनी याच्यावरती विश्वास ठेवला, माझंच चुकलं. मी आधीच सगळ्यांना खरं सांगून टाकायला हवं होतं की हा यश नाही युग आहे. कावेरी एका वाटीमध्ये खीर घेते आणि म्हणते, माझ्या यशची फेवरेट खीर आहे. मी या युगला मिळू देणार नाही. काहीतरी करते. कावेरी वाटीमध्ये खीर टाकते आणि त्याच्यावरती चमच्याभर मीठ टाकते आणि त्या चमच्यावरती पुन्हा एकदा थोडीशी खीर टाकते, जेणेकरून असं वाटायला हवं की ती खीर आहे, त्याच्यावरती मीठ नाही. कावेरी युगला ती खीर आणून देते. युग खीर खातो आणि त्याला पहिलाच चमचा मिठाचा लागतो. युग कावेरीकडे रागाने बघतो. त्याला समजलेलं असतं की हे सगळं कावेरीने केले. आपल्याला खीर मिळू नये, आपले लाड होऊ नये म्हणून कावेरी सगळं करते. युगला असं वाटतं की आता आपण कावेरीला एक्सपोज केलं पाहिजे. कावेरी आपल्यासोबत जे काही वागते ते मा समोर आणलं पाहिजे. युग माला म्हणतो, मा ही खीर खाऊन बघ ना, किती छान बनवली आहेस तू. कावेरीने सगळ्या खिरीमध्ये मीठ टाकलेलं नसतं, तर फक्त वरचा जो चमचा असतो त्याच्यावरती मीठ टाकलेलं असतं. कावेरी जरा घाबरते आणि युगला म्हणते, यश अहो तुम्ही हे असं काय करताय? उष्ट्या चमचा नका देऊ मला, दुसरा चमचा द्या. युग आपला उष्ट्या चमचा बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या चमच्यामध्ये खीर घेऊन सुलक्षणाला खीर भरवतो. सुलक्षणाला ती खीर आवडते. युगला प्रश्न पडतो की हे असं कसं झालं? मी जेव्हा खीर खाल्ली तेव्हा ती खारट लागली आणि आता मला जेव्हा भरवली तेव्हा गोड. तो एक चमचा खिरीचा खाऊन बघतो. तो म्हणतो, या हिने काहीतरी वेगळा प्रकार केलाय. आधी खीर खारट लागली, मग गोड, मग गोड. काहीतरी करते ही. युग कावेरीला अद्दल घडवायचं ठरवतो. तर रात्री पौर्णिमा सुलक्षणा रूममध्ये बसलेल्या असतात. सुलक्षणा कावेरी यश यांना बोलवून घेते. यश विचारतो, मा काय झालंय, कशाला बोलवून घेतलंय? सुलक्षणा म्हणते, यश अरे आम्हाला निशाची खूप काळजी वाटते. तिला आम्ही फोन करून बोलवतोय पण ती यायला पण तयार नाहीये. विद्याच्या भावासोबत पत्रिका जुळली आहे. आता लवकरचा मुहूर्त बघून तिचं लग्न उरकून टाकायचे. निशा आमचं काही ऐकायला तयार नाही, पण ती तुझं नक्कीच ऐकेल. तू एकदा तिच्याशी बोलून घे ना. यश म्हणतो, हो मा मी बोलीन तिच्याशी, तू अजिबात काळजी करू नको. घरातले सगळे तिथे असतात. युग सुद्धा तिथे असतो. सुलक्षणा कपाट उघडते आणि कपाटामधल्या लॉकरचा नंबर टाकून तो लॉकर उघडते. युगचं सगळं लक्ष लॉकरकडे असतं. लॉकरचा नंबर तो व्यवस्थित बघून घेतो. सुलक्षणा लॉकर उघडते आणि त्यातल्या पत्रिका बाहेर काढते. यशचं लक्ष लॉकरच्या आतमध्ये असतं. लॉकरमध्ये खूप पैसे आहेत, दागिने आहेत हे तो नोटीस करतो. सुलक्षणा यशला ती पत्रिका दाखवते आणि म्हणते, ही बघ, ही निशाची पत्रिका आणि विद्याच्या भावाची पत्रिका आहे. दोन्ही पत्रिका जुळल्या आहेत. निशा इथे आली ना की तू चांगलाचा मुहूर्त काढून बघ आणि लगेच लग्न ठरवून टाक. यश म्हणतो, मा तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेतो. कावेरीचं लक्ष युगकडे असतं. युगच्या मनात नक्कीच काहीतरी चालू आहे, तिला कळतं. कावेरीला डाऊट आलेला असतो की हा युग एवढा चांगला कसं काय वागतोय आणि तो सारखा तिजोरीकडे काय बघतोय. सुलक्षणा पत्रिका लॉकरमध्ये ठेवते आणि लॉकर लावून घेते. लॉकर लावत असताना ती पुन्हा एकदा कोड टाकते आणि युग तर कोड बघून घेतो. तर रात्री सगळे झोपल्यावर युग हळूच दबक्या पावलाने सुलक्षणाच्या रूममध्ये येतो. सुलक्षणा झोपली ही खात्री करून युग कपाट उघडतो आणि कपाटामधलं ते लॉकर उघडून त्यातले पैसे चोरी करतो. तो आधी फक्त एकच गड्डी घेतो. त्याला जराशी हाव सुटते. त्याला वाटतं एवढ्या मोठ्या समुद्रातून एक थेंब पाणी काढलं तर काय होणार आहे, म्हणून युग त्याच्यातला अजून एक बंडल काढतो. तो 2 बंडल काढतो. त्याची हाव काही पूर्ण होत नाही. त्याला वाटतं की आपण सोनं पण चोरावं. युग सोन्याचा एक बॉक्स चोरायला जाणार तेवढ्यात त्याचा हात तिथे ठेवलेल्या उंदीर पकडायच्या ट्रॅपमध्ये जातो आणि युगच्या हाताला खूप जोरात मार बसलेला असतो. युग किंचाळू सुद्धा शकत नाही, कारण मा झोपलेली आहे. युग लॉकर बंद करतो आणि बाहेर येतो. त्याच्या हाताला खूप दुखत असतं. तो ट्रॅप बाजूला सुद्धा काढू शकत नाही आणि तेवढ्यात तिथे कावेरी येते. कावेरी म्हणते, एक लक्षात ठेवायचं, तू आमच्या घरातल्या पैशांवरती डल्ला मारायचा अजिबात विचार करू नकोस. अरे या घरातले पैसे काय, एक पिनसुद्धा मी तुला घेऊ देणार नाही. आणि पुन्हा चोरीचा विचार जरी केलास ना, तर ज्या हाताने पैसे चोरलेस ना तोच हात तोडून दुसऱ्या हातामध्ये देईन, लक्षात ठेवायचा. आणि युग, तू जरी युग असलास ना तरी तुला सरळ कसं करायचं ना मला चांगलंच माहिती आहे. युग कावेरीची माफी मागतो. कावेरी त्याला पैसे द्यायला सांगते.
युग पैसे द्यायला नकार देतो. तो कावेरीला म्हणतो, कावेरी माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही. अगं मी लॉकर उघडलं, पण लॉकर उघडल्यावरती हे ट्रॅप हाताला लागला आणि त्यामुळे पैसे चोरता नाही आले. कावेरी युगचा हात हातात घेते आणि ज्या हातावरती ट्रॅप आहे तो हात जोरात दाबते. युगला खूप त्रास होतो, त्याला किंचाळता सुद्धा येत नाही. तो कावेरीला म्हणतो, देतो देतो सगळे पैसे देतो. युगकडे जेवढे पैसे आहेत त्याने जेवढे चोरले तेवढे सगळे काढून तो कावेरीला देतो आणि कावेरीला तो ट्रॅप काढायला सांगतो. कावेरी ट्रॅप काढते आणि युग आपला हात घेऊन धावत आपल्या रूममध्ये निघून जातो. तर इथे कावेरी सुलक्षणाच्या रूममध्ये येते, ते पैसे व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवते आणि लॉकर लावून घेते. कावेरी ठरवते की युगला लवकरात लवकर घराबाहेर काढायचं आणि यश गेल्याचं सत्य सगळ्यांना सांगायचं. तर दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या कामामध्ये असताना यश तिथे येतो. त्याचा लूक बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. यशचे कपडे, यशचं वागणं सगळी त्याला विचारतात की हे काय आहे? लंडनहून आल्यापासून तू वेगळंच वागायला लागलायस. अमृता म्हणते, यश अरे हे काय आहे? कसले कपडे घातलेस तू? तुझा चॉईस खूपच बदलला हा, जा चेंज करते. यश सगळ्यांसमोर म्हणतो, हे बघा माणूस हा बदलत असतो आणि लूकचा प्रश्न आहे ना. मी आहे ना यश नाही आहे. तो कावेरीकडे बघतो. कावेरीला भीती वाटते. युग आता हे सांगतोय की यश नाही तो युग आहे, यश गेलाय. हे सांगितल्यानंतर सुलक्षणाला काही होणार तर नाही ना याची कावेरीला काळजी वाटते. युग म्हणतो, हे बघ आई, मी यश नाही आहे. मी यशचं अपग्रेडेड व्हर्जन आहे, समजलं? त्यामुळे मी माझं रूप बदलूच शकतो ना, लूक चेंज करायला काय हरकत आहे? सुलक्षणा म्हणते, ठीक आहे, तुला लूक चेंज करायचा आहे ना, मग कर. पण हो, संस्कार विसरू नको. मी माझ्या यशवर जे संस्कार केलेत ना ते विसरू नको, आहे तसाच राहा. युग म्हणतो, हो मा, मी काही बदलणार नाही. सुलक्षणा म्हणते, यश ते सगळं सोड, तू निशाला फोन केलास का? तिच्याशी बोललायस का? आत्ता फोन लाव बरं. यश म्हणतो, हो मा, मी फोन लावला होता आणि निशा उद्याच इथे येते. सगळ्यांना एकदम आश्चर्य वाटतं. सगळे विचारतात, यश अरे नेमकं असं बोलला तरी काय तू की ज्यामुळे निशा लगेच येते? यश म्हणतो, काही नाही, मी तिला सांगितले मी लंडनहून परत आलोय आणि मला तुला भेटायचंय. ती लगेच यायला तयार झाली आहे. आता ती इथे आली की लग्नाचा विषय काढू आणि बार उडवून देऊ. सगळे खूप खुश असतात. कावेरीला हे काही पटत नाही. युग जे सांगतोय ते खरं नसेल असं तिला वाटतं. कावेरी म्हणते, यश मी तुमच्यासाठी चहा गरम केलाय, येताय ना? सुलक्षणा म्हणते, जा जा यश, अरे बायको बोलवतेय, जायला हवं. युगचा थरका पडतो. कावेरी आत्तासुद्धा काहीतरी करेल असं त्याला वाटतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 5 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये कावेरी घरात काही पैसे चोरू देत नाहीये. त्यामुळे युग ठरवतो की लाडी गोडी लावून माकडूनच पैसे काढायचे. युग सुलक्षणाला बोलवून घेतो आणि तिच्याशी प्रेमाने बोलून गोड बोलून तिच्याकडून बांगड्या काढून घेतो. कावेरी तिथे येते. कावेरी म्हणते, मा हे काय करताय तुम्ही? याला पैसे का देताय? आणि बांगड्या पण? सुलक्षणा म्हणते, कावेरी अगं काय झालं, हे असं का वागतेस तू? कावेरी एक लक्षात ठेव, माझा मुलगा आहे आणि त्याला बांगड्या देते, त्यात काय हरकत आहे? कावेरी सुलक्षणाला काही अडवू शकत नाही. ती मोहितला फोन करते आणि बोलवून घेते. मोहितला इथे युगचं जे काही चालू ते सांगते. मोहित युगला बेड्या ठोकतो. कावेरी म्हणते, एक लक्षात ठेवा, तू इथे का आलायस ना मला चांगलंच माहिती आहे. तू यश बनून माझ्या घरातल्यांना लुटायचा प्रयत्न करतोयस ना, पण मी ते होऊ देणार नाही. तुझा चेहरा यशसारखा जरी दिसला ना तरी यशच्या नखाची सर सुद्धा तुला नाहीये. आय हेट यू. तुझी जागा जेलमध्येच आहे. युग म्हणतो, तू कोण आली आहेस ग मला हेट यू म्हणणारी? तुझ्यासारखी काकूबाई कुणाला हवी आहे? आणि एक कावेरी, मी तुला सांगतोय, आत्ता मी जातोय जेलमध्ये, पण उद्या तू स्वतःहून मला पायघड्या घालून मला माझं स्वागत करशील, मला इथे घेऊन येशील, तर नावाचं युग.